नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 5 भूगोल पेपर 9 मध्ये पाठीमागील 2 तास आपण लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे आणि त्याची पार्श्वभूमी म्हणून आपण भूगोलाची ओळख करून घेतली. त्यामध्ये भूगोलाच्या व्याख्या, भूगोलाच्या असणाऱ्या प्रमुख शाखा, त्याच्या असणाऱ्या उपशाखा या सर्वांचा अभ्यास आपण केला आणि भूगोल म्हणजे काय ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न पाठीमागील 2 तासामध्ये आपण केलेला आहे किंवा 2 लेक्चरमधून आपण केलेला आहे. आज आपण भूगोल शास्त्रातील लोकसंख्या भूगोल यातील एक मॉड्यूल आहे लोकसंख्या वाढ व वितरण, याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर यामध्ये आपण भूगोल म्हणजे काय पाहिल्यानंतर लोकसंख्या म्हणजे काय हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. लोकसंख्या म्हणजे जनगणना, जनगिनती, काउंट किंवा शिरगिनती किंवा लोकमोजणे या संकल्पनेखाली किंवा या शब्दांच्या द्वारा लोकसंख्या या शब्दाचा अर्थ आपण स्पष्ट करतो. आता शास्त्रीय अभ्यास जर करायचा झाला लोकसंख्या म्हणजे काय, तर लोकसंख्या म्हणजे लोकांची घनता, लोकांचा स्थलांतर, लोकांचं वितरण, लोकांची वाढ म्हणजेच लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचं स्थलांतर, लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येतील बदल या सर्व गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे लोकसंख्या शास्त्र होय. आणि आपण BA भाग 3 मध्ये लोकशास्त्र भूगोलाचा अभ्यास करतोय. लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करतोय. मग लोकसंख्या भूगोल म्हणजे काय? आता भूगोल म्हणजे काय पाहिलेलं आहे, लोकसंख्या म्हणजे काय पाहिलेलं आहे. आता मग लोकसंख्या भूगोल म्हणजे काय हे आपण पाहूया. लोकसंख्या शास्त्रातील जे विविध घटक अभ्यासले जातात त्या घटकांचा भौगोलिक किंवा नैसर्गिक किंवा प्राकृतिक भूगोलातील घटकांशी असलेला संबंध आणि त्या संबंधातून निर्माण झालेले शास्त्र म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. उदाहरणार्थ लोकसंख्येची घनता. लोकसंख्येच्या घनतेचा नैसर्गिक घटकांशी काय संबंध आहे याचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये होईल. उदाहरणार्थ प्रदेश सुगम असेल तर लोकसंख्या जास्त, प्रदेश दुर्गम असेल तर लोकसंख्या कमी किंवा लोकसंख्येची घनता कमी. हे जे काही उदाहरण आहे या उदाहरणामध्ये घनतेचा प्रदेशाच्या सुगमतेशी दुर्गमतेशी म्हणजेच भौगोलिक घटकातील प्राकृतिक रचनेशी संबंध येतो. तो संबंध आपल्याला लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासला जातो. एक उदाहरण, अशा प्रकारे लोकसंख्येचे जितकेही पैलू असतील
त्या सर्व पैलूंचा अभ्यास नैसर्गिक घटकांच्या आधारे करणं म्हणजे लोकसंख्या भूगोल होय, असं आपल्याला या ठिकाणी व्याख्या करता येईल. यानंतर आपण या प्रकरणाचं नाव पाहिलं की लोकसंख्या वाढ व वितरण. लोकसंख्या वाढ व वितरण आपण नाव पाहिलं. आता वाढ लोकसंख्या म्हणजे काय पाहिलं, लोकसंख्या भूगोल म्हणजे काय पाहिलं. आता वाढ म्हणजे काय, सरळ शब्दातच त्याचा अर्थ आहे. अधिक विश्लेषणची आवश्यकता नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला समजण्यासाठी सांख्यिकी आकडेवारी मी आपल्या समोर ठेवीन. उदाहरणार्थ जगाची लोकसंख्या इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी 1 कोटी असावी. साधारणपणे 18व्या शतकामध्ये जगातील सर्व देशांनी हळूहळू जनगणनेस सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ की त्यापूर्वीचे जे काही लोकसंख्येची आकडेवारी आपल्या समोर येईल ते अंदाजे असते. शास्त्रज्ञांनी तशा प्रकारचा अंदाज बांधलेला असतो आणि तो अंदाज आपल्या समोर ठेवलेला असतो. आणि म्हणून लोकसंख्येचा अभ्यास करताना की ही पूर्वीची आकडेवारी वेगवेगळ्या पुस्तकामधून, वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथामधून आपल्या समोर वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येईल. तेव्हा गोंधळून जायचं नाही. या पुस्तकात हा आकडा आहे, या पुस्तकात हा आकडा आहे आणि मग यातलं खरं कोणतं. तर आता आपण आपल्याला सवय झालेली आहे संदर्भ ग्रंथामध्ये वेगवेगळे आकडे आपल्याला काय येतात त्याचं कारणही मी आता सांगितलं की पूर्वीची जी काही लोकसंख्येची आकडेवारी होती ही अंदाजित होती. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मतानुसार ती वेगवेगळी असू शकते, म्हणून वेगवेगळी आकडेवारी येईल. तर इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी जगाची लोकसंख्या 1 कोटी होती. इसवी सन पूर्व 5,000 वर्षापूर्वी जगाची लोकसंख्या 2 कोटी झाली. तर इसवी सन 1 मध्ये म्हणजे जेव्हा कालगणना, आता जे आपल्या घरामध्ये कॅलेंडर आहे ते कॅलेंडरची कालगणना सुरू झाली ते पहिलं वर्ष इसवी सन 1 मध्ये जगाची लोकसंख्या 20 कोटी झाली. तर इसवी सन 1300 मध्ये जगाची लोकसंख्या 40 कोटी झाली. इसवी सन 1650 मध्ये जगाची लोकसंख्या 50 कोटी झाली आणि 1850 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी झाली. भौगोलिक भाषेमध्ये उत्क्रांतीपासून, मानवाच्या उत्क्रांतीपासून 1850 पर्यंत जगाची लोकसंख्या 100 कोटी झाली. म्हणजे त्यासाठी लागणारा काळ किती प्रचंड मोठा होता हे आपल्या लक्षात येईल. आणि तिथून पुढची जी काही वाटचाल आहे लोकसंख्येची ही थोडीशी जलद गतीनं होताना आपल्याला दिसेल, किंवा लोकसंख्येची वाढ ही जलद गतीनं झालेली आपणास दिसेल. 1850 ला जी जगाची लोकसंख्या 100 कोटी होती त्यात आणखीन 100 कोटीची भर पडली 1930 मध्ये. जगाची लोकसंख्या 200 कोटी झाली. 1850 ते 1930 या दरम्यानचा कालखंड आहे तो फक्त 80 वर्षाचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे जगाच्या लोकसंख्येत 100 कोटीनं भर पडण्यासाठी फक्त 80 वर्ष लागली. तर त्यापूर्वी जी वर्षे लागली ती असंख्य वर्ष लागली 100 कोटी लोकसंख्या होण्यासाठी. आणि आता मात्र
आपल्याला 1850 ते 1930 या कालखंडात फक्त 80 वर्षामध्ये 100 कोटीनं त्यामध्ये भर पडली. 1962 ला पुन्हा 100 कोटीनं भर पडली, म्हणजे जगाची लोकसंख्या 300 कोटी झाली. 1930 ते 1962 हा फक्त 32 वर्षाचा कालखंड आहे. 32 वर्षात जगाच्या लोकसंख्येत पुन्हा 100 कोटीनं भर पडली. 1975 मध्ये पुन्हा 100 कोटीची भर, म्हणजे जगाची लोकसंख्या 400 कोटी झाली. आणि 1962 ते 1975 मित्रांनो, आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला, फक्त 13 वर्षामध्ये लोकसंख्या 100 कोटीनं वाढलेली आहे. आणि 1987 मध्ये पुन्हा यामध्ये 100 कोटीची भर पडली आणि जगाची लोकसंख्या फक्त 12 वर्षामध्ये 100 कोटीनं भर पडून 500 कोटी झाली. जग सगळं खडबडून जागं झालं आणि ज्या दिवशी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली तो दिवस होता मित्रांनो 11 जुलै. आणि म्हणून तेव्हापासून 11 जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या इशारा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्यानंतर 1999 मध्ये पुन्हा 100 कोटीची भर पडून जगाची लोकसंख्या 600 कोटी झाली. त्यासाठी सुद्धा पुन्हा 12 वर्ष लागली. आणि आज जगाची लोकसंख्या ही 2020 मध्ये 780 कोटी आहे. या सर्व आकडेवारीला आपण लोकसंख्या वाढ असे म्हणतो. आणि ही वाढ मित्रांनो इतक्या जलद गतीनं होते, आपल्याला आश्चर्यकारक वाटेल. आश्चर्यकारक असणारी काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवली. आज बघा जगामध्ये जी काही वाढ सुरू आहे, या वाढीची काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो. दर मिनिटाला जगामध्ये 256 बालक जन्माला येतात. दर तासाला 15,360 बालक जन्माला येतात. तर दिवसाला ही संख्या होते 3,68,640 बालक प्रत्येक दिवसाला जन्माला येतात. आणि यातून मृत्यू वजा केला तर निव्वळ बालकांची संख्या, जीवित बालकांची संख्या दर दिवसाला 2.5 लाख 2,50,000 बालक दररोज जन्माला येतात. 2,50,000 बालक दररोज जन्माला येतात. म्हणजे 2.5 लाख या प्रमाणात प्रत्येक दिवशी लोकसंख्या वाढत राहते. तेव्हा प्रत्येक वर्षाला जगाची लोकसंख्या 9,12,50,000 ने वाढते. म्हणजे प्रतिवर्षी 9,12,50,000 इतकी लोकसंख्या आजच्या जन्मदरानुसार आहे, वाढ आहे. याला लोकसंख्येचं वाढ अशी म्हणतात. आणि यातूनच आज जगाची लोकसंख्या 780 कोटी झालेली आहे. आश्चर्यकारक गोष्ट किंवा वाढ जी आहे ही किती जलद गतीनं, आश्चर्यकारक म्हणण्यापेक्षा किती जलद गतीनं होते हे आश्चर्यकारक आहे. आणि या मध्ये आपण भारत देशातील आहोत म्हणून आपल्याला भारतासंदर्भातील काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतोय. दर मिनिटाला भारतात 34 बालक जन्माला येतात. दर तासाला हा आकडा होतो 2040. दर दिवसाला भारतामध्ये 48,960 बालक जन्माला येतात. तर त्यातील मृत्यूचा आकडा वजा करता दर दिवशी 48,600 बालक जन्माला येतात किंवा नव्यानं लोकसंख्येची त्यामध्ये भर पडते दर दिवशी.
48,600 बालक. आणि मग वर्षाला किती भर पडते? हा आकडा होतो 1,77,000 1,77,39,000. 1,77,39,000 इतके बालक दरवर्षी भारतात जन्माला येतात किंवा इतका मोठा आकडा प्रत्येक वर्षी वाढ म्हणून पाठीमागच्या वर्षाच्या आकड्यामध्ये त्याची भर पडते. आणि म्हणून आज भारताची लोकसंख्या आहे 138 कोटी. मित्रांनो लक्षात घ्या, हळूहळू आपली वाटचाल आहे ही 2 नंबरच्या स्थानावरून लोकसंख्येमध्ये भारत देश हा 2 नंबरच्या स्थानावर आहे. तर लोकसंख्या वाढीमुळेच हे आपल्याला स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि यात अशीच जर वाढ चालू राहिली तर एक दिवस असा येईल की आपण चायनाला पाठीमागे टाकू आणि आपण 1 नंबरचं स्थान पटकावू. पण ही काही फारशी भूषणाव गोष्ट आहे असं नाही आहे. परंतु लोकसंख्या वाढीतून आपल्याला हे स्थान एक ना एक दिवस बहाल होईल आणि आपण जगातील 1 नंबरच्या लोकसंख्येचा देश बनू. याला वाढ असं म्हणतात. आणि वितरण म्हणजे वितरण स्पष्ट करण्यासाठी आपल्याला लोकांचं वितरण स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्येची घनता ही संकल्पना साधारणपणे वापरतात की दर चौरस किलोमीटरला या पृथ्वीवरती दर चौरस किलोमीटरला किती लोक आहेत. अर्थात सर्वच ठिकाणी सारखे लोक आहेत असं नाहीये, परंतु याला लोकसंख्येची घनता असं म्हणतात. दर चौरस किलोमीटरला किती लोक. आणि ही जी काही घनता आहे त्यालाच आपण वितरण असंही म्हणू शकतो. मग जिथं अनुकूल भौगोलिक परिस्थिती असते तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं, तर जिथं प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असते तिथं लोकसंख्या अत्यंत विरळ असलेली पाहायला मिळते. यालाच आपण लोकसंख्या वितरण असं म्हणतो. यालाच आपण लोकसंख्या वितरण असं म्हणतो. हे जे आपण आपल्या प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या वाढ व वितरण, या संदर्भात मी आपल्याला माहिती सांगितली. यानंतर जो या प्रकरणातला प्रमुख मुद्दा आहे तो प्रमुख मुद्दा कोणता आहे? लोकसंख्या वितरण पहिला प्रमुख मुद्दा. आणि या वितरणामध्ये आपल्याला प्रमुख घटक अभ्यासायचा आहे तो लोकसंख्येच्या जागतिक वितरणावरती परिणाम करणारे घटक. आणि हे जे घटक आहेत ते वितरणावरतीच फक्त परिणाम करतात असं नाही, तर वाढीवरती सुद्धा त्यांचा परिणाम होतो. लोकसंख्या वाढीवरती सुद्धा. मग हे घटक कोणते कोणते आहेत? लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्रमुख 3 घटक आहेत. भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक हा पहिला घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा. दुसरा घटक आहे आर्थिक घटक. तिसरा घटक आहे सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. असे 3 प्रमुख घटक आहेत की जे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. यामधील पहिला घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. ही किंवा असणारी एकमेकांना किंवा शब्द आहेत हे या ठिकाणी आपल्याला समोर दिलेले आहेत. यांची ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जर आपण फक्त नैसर्गिक घटक म्हणून अभ्यास केला, या शब्दाशी परिचित झालो आणि प्राकृतिक घटक आणि भौगोलिक घटक या शब्दांशी आपला जर परिचय नसला तर परीक्षेमध्ये गोंधळ होऊ शकतो. परीक्षेमध्ये प्राकृतिक घटकांचं वर्णन करा. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचं वर्णन करा
किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकांचं वर्णन करा किंवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकांचं वर्णन करा, असा प्रश्न असतो. या शब्दप्रयोगामध्ये तिन्ही शब्द परिचित असतील तर आपला गोंधळ होणार नाही, म्हणून तिन्ही शब्द आपल्या समोर मी ठेवलेले आहेत. या लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अनेक नैसर्गिक घटक आहेत किंवा प्राकृतिक घटक आहेत किंवा भौगोलिक घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे स्थान. आता या स्थानाचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत. यासाठी काही मुद्दे आपल्याला समोर दिसत आहेत, त्यांच्यावरती दृष्टिक्षेप टाकणं, ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ निरपेक्ष स्थान. आता निरपेक्ष स्थान म्हणजे काय? जे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या साहाय्यानं सांगितलं जातं त्याला निरपेक्ष स्थान असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पलूसचं निरपेक्ष स्थान सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल 17°9' उत्तर अक्षवृत्त व 74° किंवा डिग्री, त्याला असंही म्हणतात इंग्लिशमध्ये, 44' पूर्व रेखावृत्त. बघा पुन्हा एकदा 17°9' उत्तर अक्षवृत्त व 74°44' पूर्व रेखावृत्त याला पलूसचं निरपेक्ष स्थान असे म्हणतात. समजण्यासाठी एक उदाहरण आपल्या समोर दिले की जेव्हा स्थान आपण अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या साहाय्याने स्पष्ट करतो तेव्हा त्या स्थानाला निरपेक्ष स्थान असे म्हणतात. दुसरे सापेक्ष स्थान. सापेक्ष स्थान म्हणजे भौगोलिक किंवा मानवी घटकाच्या आधारे जे स्थान स्पष्ट केलं जातं त्या स्थानाला सापेक्ष असं म्हणतात. उदाहरणार्थ पलूस संदर्भात सापेक्ष स्थान स्पष्ट करताना आपण एक उदाहरण बघूया. एखादा व्यक्ती म्हणेल, आपण जी व्याख्या पाहिली तशा प्रकारे सापेक्ष स्थानाचं उदाहरण आपण बघणार आहोत. भौगोलिक किंवा मानवी घटकाच्या आधारे. आता पलूसचं स्थान सांगताना एखादा व्यक्ती म्हणेल कुंडल पासून पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. तर दुसरा एखादा तुमच्यापैकी विद्यार्थी, बांबवडेचा विद्यार्थी म्हणेल नाही 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 नाही, असं नाही, बांबवडे पासून पश्चिमेला 5 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. तर आमनापूरचा विद्यार्थी म्हणाल काय सांगताय राव, आमनापूर पासून उत्तरेला 8 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. तर आंधळीचा विद्यार्थी म्हणेल आंधळीपासून दक्षिणेला 4 किलोमीटर अंतरावरती पलूस आहे. म्हणजे सापेक्ष स्थानामध्ये पलूसचं स्थान सांगण्यासाठी 4 विद्यार्थी 4 वेगवेगळी वाक्य सांगतायत, विधान करतायत. मग यातलं कोणाचं बरोबर? चारीही विधान बरोबर. म्हणजे सापेक्ष स्थान, एखादी सापेक्ष स्थान सांगताना
अशा प्रकारे भौगोलिक किंवा मानवी घटकांचा आधार घेऊन ते सांगितलेलं असल्यामुळं त्यामध्ये मतांची भिन्नता असू शकते, परंतु ते स्थान अत्यंत बरोबर असू शकतं. उदाहरणार्थ अनेक उदाहरण सापेक्ष स्थानाच्या बाबतीत, जसं आता आपण गावावरून पाहिलं किंवा आपण मानवी घटकावरून पाहिलं, तसं इतरही घटकावरून सांगता येतं. भौगोलिक घटकावरून नदी किनाऱ्यावरील स्थान, उदाहरणार्थ पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरती कोल्हापूर शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावरती किंवा किनाऱ्यावरती सांगली शहर वसलेलं आहे. हे नदी किनाऱ्यावरील स्थानाचे उदाहरण सांगतो. नदी संगमावरील स्थान हे पण सापेक्ष स्थानामध्ये येतं. दोन नद्यांचे संगम, आपल्याला जवळ जे कराड शहर आहे हे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर आहे. उदाहरण सांगता येईल. गंगा व यमुना नदीच्या संगमावरती अलाहाबाद हे शहर वसलेलं आहे. आणि या शहराचा जो विकास वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते ती धार्मिक, सांस्कृतिक, व्यापारी व औद्योगिक घटकामुळं या शहरांची वाढ होते. म्हणजे फक्त एकच घटक, संगम हा एकच घटक कारणीभूत असत नाही, तर इतरही घटक या शहरांच्या विकासासाठी कारणीभूत असतात. आपण अधिक विषयांतर न करता सापेक्ष स्थानामध्ये नदी संगमावरील स्थानाचं उदाहरण आपण पाहिल्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघूया. नदी खोऱ्यातील स्थान. उदाहरणार्थ आपलं असणारं पलूस हे छोटंसं शहर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. आता नदीचं खोरं कसं ठरतं हे या ठिकाणी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. खोरं हे पडणाऱ्या पावसाच्या थेंबावरती अवलंबून असतं. म्हणजे असं की समजा पलूसच्या मुलांना सातारा रोड आपल्याला माहीत आहे, तिथं पडणारं पावसाचं पाणी इकडं 10 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या कृष्णा नदीला जाऊन मिळतं. याचा अर्थ सातारा रोड कृष्णा नदी खोऱ्यात येतो. परंतु रोड ओलांडून परत पलीकडे गेल्याबरोबर तिथं पडणारा पावसाचा थेंब हा येरळा नदीला जाऊन मिळतो. म्हणून सातारा रस्ता ओलांडल्याबरोबर येरळा नदी खोरं होतं. म्हणजेच सातारा रोड ही कृष्णा नदी खोऱ्याची आणि येरळा नदी खोऱ्याची सीमा ठरते. म्हणजे नदीच्या खोऱ्याची सीमा कशी ठरते हे मी आपल्याला सांगण्याचा इथं प्रयत्न करतोय थोडक्यात. आणि त्या खोऱ्यामध्ये असलेलं स्थान म्हणजे पलूसला प्राप्त झालेलं स्थान आहे की कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे. हे सापेक्ष स्थानाचं उदाहरण आहे. आणि समुद्र किनाऱ्यावरील स्थान, समुद्राच्या किनाऱ्यावरील स्थान आणि मध्यवर्ती स्थान म्हणजे खंडांतर्गत स्थान. समुद्र किनाऱ्यावरील स्थान म्हणजे मुंबईचं उदाहरण देता येईल. खंडांतर्गत मध्यवर्ती स्थान म्हणजे नागपूरचं उदाहरण देता येईल, दिल्लीचं उदाहरण देता येईल. ही उदाहरण आपल्याला सांगता येईल. हे सर्व पाहिल्यानंतर या सर्वांचा लोकसंख्येच्या वितरणावर काय परिणाम होतो हे आपण अभ्यासणं आवश्यक आहे. नदी किनाऱ्यावरील स्थान असू दे, संगमावरील स्थान असू दे, नदी खोऱ्यातील स्थान असू दे, हे नद्यांच्या संबंधित असणारे जी काही स्थान आहेत या ठिकाणी पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा, सहज उपलब्ध होणारा आणि या पाण्यामुळं सहज साध्य असणारी कृषी, यामुळं शेती चांगली होते, लोकांची पोषण चांगलं होतं आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते
किंवा लोकसंख्येची वस्ती दाट असलेली पाहायला मिळते. समुद्रकिनाऱ्यावरती सुद्धा सर्वांना समुद्रकिनारा प्रिय आहे. बंदर म्हणून तो विकसित होतो. मासेमारी करता येते, म्हणूनही त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. तर भूमीच्या ठिकाणी, एखाद्या खंडाच्या ठिकाणी मध्यवर्ती स्थान की संपूर्ण त्या खंडावरती किंवा सभोवतालच्या प्रदेशावरती सहज प्रशासन तिथून करता येईल, म्हणून मध्यवर्ती स्थानी ही लोकसंख्येची घनता जास्त असलेली पाहायला मिळते. अशा प्रकारे सापेक्ष स्थानाचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. निरपेक्ष स्थानाचा सुद्धा होतो. जसं अक्षवृत्तानुसार जर आपण पाहिलं तर विषुववृत्तावरती लोकसंख्येची घनता विरळ असते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये लोकसंख्येची घनता दाट असते. तर शीत कटिबंधामध्ये लोकसंख्येची घनता पुन्हा विरळ असते. हे अक्षवृत्तानुसार आहे आणि अक्षवृत्त निरपेक्ष स्थानाशी संबंधित आहेत. म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणावरती स्थान या घटकाचा कसा प्रभाव पडतो हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आणि अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा पहिला घटक स्थान या ठिकाणी आपण स्पष्ट केलेला आहे. दुसरा घटक आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.